खूप दिवसांनी मामाची मुलगी घरी आली. तिचं लग्न झाल्यानंतर ती 2 वर्षांनी आमच्या घरी आली. मला ती नाराज वाटत होती. लग्नानंतर ती काही एवढी खुश नव्हती. मी तिला विचारले, मामाच्या मुलीला मी म्हणालो, का ग तू नाराज का आहे? काही भांडण वगैरे झालं का नवऱ्यासोबत? मामाची मुलगी म्हणाली, नाही रे, दुसरंच कारण आहे. चल मी तुला सांगते एकांतात. मामाची मुलगी मला एकांतात घेऊन जाते. तिथे कोणीच नव्हते. मी आणि मामाची मुलगी. ती मला तिची कहाणी सांगते. नंतर मला सर्व कळाले की ती नाराज का आहे तर. तिचं लग्न झालं नव्हतं तेव्हा मी आणि ती सोबत राहत होतो. आम्ही जणू नवरा बायको म्हणून राहत होतो. तिला ते दिवस आठवले. ती म्हणाली, मी जर तुझ्या सोबत लग्न केलं असतं तर. मामाची मुलगी मला आता तिथेच एकांतात. ती मला बोलते की आपण अगोदर जसे राहत होतो आता पण तसेच राहायचे. तू मला भेटायला येत जा, नाहीतर मी येईल आठवड्यात 1 दिवस तुला भेटायला. मी आणि मामाची मुलगी आता आठवड्यात 1 दिवस भेटत होतो. ती आता नाराज राहत नव्हती. तिचं नाराजीचं जे कारण होतं ते आता राहिलं नव्हतं.